तर हाय माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आणि इथं पाहू शकताय कस्टमरच्या समोर मी शूट करत होते आणि हे कस्टमर होतं कमलापूरचं. ते स्वतः टेलर आहेत ताई, आणि त्यांनी माझ्याकडे बोटनेक ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेऊन आलते. आणि हे रेडीमेड आरीवर्कवाला ब्लाऊज आहे, पण मी स्टिच करावं असं वाटलं. माझे रील्स पाहून त्यांनी शॉपला व्हिजिट केलेलं, खूप खुश होते त्या, आणि त्यांना खरंच माझी फिनिशिंगसुद्धा आवडलेली आहे. त्यानंतर बोलल्या अजून मी बऱ्याच वेळा तुमच्याकडे येणार आहे, कारण मला बोटनेक ब्लाऊज जास्त आवडतात. खरंच ताई, मलासुद्धा म्हणजे आनंद या गोष्टीचा झाला की मी काम करते, पण छोट्या छोट्या गोष्टी एकदम प्रामाणिकपणे लक्षपूर्वक करते. तर त्या ताई माझ्या सगळीकडे व्हिडिओ बघतात. खरंच ताई, थँक्यू सो मच एवढं कौतुक केल्याबद्दल. खूप सारं मला माझं कौतुक केलं. आणि पाहू शकता त्यांची पॅकिंग वगैरे सुरू होती. इथं पॅकिंग करून मला अजून बरंच काम होतं. साड्यांना पिको वगैरे मारायचं होतं, आणि मी काय करते, हातशिलाई अगोदर करते फॉल लावून, आणि नंतर पिको मारते. तर ह्या साड्या होत्या, ह्या साड्या वाडेगाव नाक्याच्या होत्या, आणि तिकडच्या साईडून मला साड्या आणून दिलेल्या पिको फॉलसाठी. तर ह्या साड्या मी हातशिलाईसाठी बाहेर देते, आणि पिको वगैरे मी मारते. माझ्याकडे पिकोची मशीन वगैरे आहे. तर ह्या सगळ्या साड्या मला पिको मारून घेऊन जायचं होतं घरी, आणि त्याच्यानंतर मला अजून बाहेर दुसरं एक काम होतं, ते काम पण करायचं होतं. तर ह्या सगळ्या साड्यांच्या घड्या मारून पॅकिंग करायची होती, कारण झालं असं, मला मुलांच्या स्कूलमध्ये सुद्धा जायचं होतं, आणि दुपारची वेळ होती. मी इथं टाईम वगैरे म्हणजे शूटमध्ये दाखवू शकले नाही. आपल्या शॉपमध्ये काही घड्याळ वगैरे नाही आहे, माझ्याकडे मोबाईलच असतात, त्यामुळं काही विषयच नाही. म्हणजे एवढं टायमिंग दाखवायला वेळ नव्हता माझ्याकडे, एकदम फास्टमध्ये काम करायचं होतं, आणि एवढं फास्ट करते की सांगायलाच नको. इथं पाहू शकता ब्लॅक कलरची व्हाईट स्टोनची लेस होती, छोटे छोटे स्टोन. खरंच खूप सुंदर ही ब्लॅक कलरची साडी मला खूप आवडली. आणि कस्टमर हे बरेच दिवस झालं देऊन गेलेलं, पण माझ्यानीच झालं नव्हतं, कारण स्टिचिंग आणि पिको फॉल वगैरे करायचं अधूनमधून साड्या. आणि आपल्याकडे म्हणजे जे आषाढी वारी होती, त्या आषाढी वारीच्या काष्टा साड्या बऱ्याच मी स्टिच केलेल्या. आणि ह्या काय गडबडीत माझं झालं असं, सगळ्या रिळा खाली पडल्या मशीनच्या, जे आपण बॉबिनमध्ये टाकतो ते. आणि बघू शकता इथं किती धागा गुत्तासुत्ता झाला. ज्यावेळी आमची दिदी येते शॉपमध्ये, म्हणजे माझी मोठी मुलगी गुड्डू दी, आम्ही गुड्डू दिदी म्हणतो, आणि इथं ती मला म्हणजे सगळी मदत करते. बघू शकता इथं मी किती आळशी आहे, तशीच भरते. त्याच्यानंतर मी माझं काम करून आले जाऊन मुलांच्या स्कूलमध्ये, आणि इथं ब्लाऊज कटिंगला घेतले, कारण हे ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा होता, आणि त्यांनी एक 2 दिवसापूर्वी दिलेला. तर त्यांची वेळ झालेली, त्यांचा कॉल आलेला मला माझे ब्लाऊज झाला आहे का नाही म्हणून. आणि जो गोल्डन कलरचा आहे तो सुद्धा मी स्टिच केलेला आहे, आणि हा सुद्धा ब्लाऊज पॅडेड होता. प्रिन्स कट पॅडेड ब्लाऊज शिवायचा होता, आणि एकदम साधे सिंपल ब्लाऊज असतात त्या कस्टमरचे, पण माझं रेग्युलर कस्टमर आहे ते. त्यांना ओनली वन म्हणजे नॉर्मल डिझाईनचे ब्लाऊज जास्त आवडतात. तर इथं माझी कटिंग वगैरे मापा टाकून सुरू होती, आणि मला खाली बसून जास्त कटिंग जमत नाही, मी काउंटरवरतीच कटिंग करते. त्याच्यानंतर सगळं शॉपमधलं आवरलं, आणि डायरेक्ट आले घरी. आधीमध्ये शूट करायला टाईमच भेटलं नाही. तर इथं मला एकदम अर्जंटमध्ये एक ड्रेस द्यायचा होता, खूप कमी वेळेत हा स्टिच करून द्यायचा होता, कारण त्यांच्या मिस्टरांचा बड्डे होता. जी कस्टमर माझा आहे ते पण रेग्युलर कस्टमर आहे, त्यांच्या मिस्टरांचा बर्थडे होता, आणि त्यांना तो ड्रेस पाहिजे होता. तर इथं शॉपमधून आले, चहा वगैरे पिला, आणि डायरेक्ट स्टिचिंगला बसले. फक्त मी पॅन्टचं शूट करायला मला वेळ भेटला. वेळसुद्धा अगदी खरं म्हणजे शूट करायला नव्हता. तर इथं मी बॉटम पट्टी जी असते आपली, ती बॉटम पट्टी स्टिच करते सध्या. सगळा मला ड्रेस स्टिच करताना झाला असं, एवढी गडबड उठलेली की स्वयंपाकसुद्धा मला बनवायला वेळ नव्हता, आणि मुलंसुद्धा भुकेजलेली. तर मुलांना मी सांगितलं, तुम्ही जे आज करचाल ते मी खाईन, आणि तुम्हीसुद्धा खाणार आहात. तर त्या माझ्या दिदीने काय केलं, मस्तपैकी भात शिजायला टाकला. आपण त्या भातामध्ये झालं असं पुढं सांगतेच तुम्हाला. आता ताई आलेल्या. तर हाय माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आणि आज मी असा एक ड्रेस स्टिच केलेला आहे. तुम्ही पाहू शकताय, समोर आहे तुमच्या. काहीच प्रॉब्लेम नाही. मला म्हणजे असं काहीतरी नवनवीन डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर करीन असं मी म्हणलं होतं, पण आज माझ्यासोबत कस्टमर सुद्धा आहे, आणि कस्टमरला एवढं फिनिशिंग आवडलंय ना प्रमाणाच्या बाहेर. तर ते मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं, कारण टेलरचा आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीत असतो. कारण जेव्हा कस्टमर कौतुक करतं की मला फिनिशिंग आवडले, ही डिझाईन आवडले, ती डिझाईन आवडले, तेव्हा खरंच कस्टमरला जेवढा आनंद होतो ना. आज मी अजून जेवण केलं नाही, जेवण करायचंय. वेळ पण खूप झालाय, आता जवळजवळ 9:15 वाजले, म्हणजे 10कडे जाते मला जेवण करूपर्यंत. तरी सुद्धा ह्या गोष्टीच्या आनंदामुळे पोट भरून गेले. माझं आपण कस्टमरला विचारूया फिनिशिंग आवडली का. तुम्हाला कशी वाटते फिनिशिंग माझी? खूप छान फिनिशिंग केलेली आहे, आणि ड्रेस पण फिटिंगला छान बसलाय, आणि छान शिवलाय, आणि मला खरंच समाधान वाटलं. माझ्या लेकरांनी भात मस्त आमटी बिमटी बनवलेली, आणि इथं नमकच टाकली नव्हती भातामध्ये, पण पूर्ण मी खाल्लेला आहे भात. माझं डिशसुद्धा दाखवते, पूर्ण मी जेवढं वाढून घेतलेलं तेवढं खाल्लं. पण खूप सुंदर फर्स्ट टाईम माझ्या लेकरांनी केलेलं, आनंदाच्या भरात मी खाल्लं, आणि नंतर स्टिचिंगला बसले. तर इथं हे सुद्धा ब्लाऊज मला द्यायचे होते. हे ब्लाऊज लग्नाचे आहेत, आणि म्हणजे
करवली जे ब्लाऊज आहेत हे वेळेत देणं खूप गरजेचं होतं. त्यांची जी तिथी म्हणजे जी तारीख धरलेली असते त्या तारखेच्या अगोदर दिलं म्हणजे कस्टमरसुद्धा खरंच खूप खुश होतं. हे गडवाल साडीवरचा ब्लाऊज आहे आणि बॅकची डिझाईन आहे ही मटका गळा काढलेला आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज नॉर्मल नॉड लावलेला आहे. लेस वगैरे जास्त काही ओव्हर आवडत नाही त्या कस्टमरला आणि ते सुद्धा माझं रेग्युलर कस्टमर झालेलं आहे. मी तुम्हाला वेअरसुद्धा करून दाखवते. खूप फिनिशिंगमध्ये दिसतोय प्रिन्स कट आणि खरंच सगळ्या माझ्या म्हणजे टेलर ताईंना सांगणं आहे किंवा जे कस्टमर येतात त्यांनासुद्धा सांगणं आहे, प्रिन्स कट ब्लाऊज बसायला खूप सुंदर बसतो. काही म्हणजे जरासुद्धा प्रॉब्लेम येत नाही. काय बोलतात एकदम म्हणजे सपाट होतं हे ते खरंच बसायला खूप छान बसतं. प्रिन्स कट आतापर्यंत शिवलेले सगळे कस्टमरला आवडलेले आहेत. जेवढे पण माझ्या कस्टमरनी माझ्याकडून ही करून स्टिच करून ब्लाऊज नेलेले आहेत त्यांना आवडलेले आहेत. पण एवढा कंटाळा आलेला ना, बसलेल्या ठिकाणी जर मी झोपली तर एकदम मला सहज झोप लागेल असं माझा म्हणजे कंडिशन झालेली. तर रात्रीचे 2:30 वाजलेला हा पण मी ब्लाऊज रेडी केला आणि होका हात शिलाई नंतर करायचं असं ठरवलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर. हे ब्लाऊज मला बुधवार असल्यामुळे स्टिच करून ठेवावे लागले एवढ्या रात्री जागून, कारण बुधवारची लाईट नसते. सांगोलमध्ये लाईटीचा खूप सारा प्रॉब्लेम असतो त्यामुळे इथं स्टिच केलेलं आहे. प्रिन्स कट बसायला खरंच खूप सुंदर बसतोय पाहू शकता. आणि वेळ झालेला पण मला झोपायला थोडा तरी वेळ घावल म्हणून मी उठले. आता बघू शकता 2:30 वाजलेले आहेत आणि माझी गोंडस एकदम छान झोपलेत तिघंच्या तिघं. श्रीजा, श्रीराज आणि पृथ्वीराज माझी लेकरं खरंच एवढी माझ्यासारखीच कष्टाळू आहेत. बघू शकताय एकदम शांत झोप लागले, कारण दिवसभर धावपळसुद्धा करतात. लेकरं आहेत म्हटल्यानंतर तेवढं चालणारच आणि मला पण आता झोपायचं होतं. तर असे नवनवीन डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर करत राहीन. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता खरंच खूप वेळ पण झालेला आहे. लाईक केलं, कमेंटमध्ये सांगितलं तर मला सुद्धा प्रोत्साहन मिळतं, तर सांगत जावा नक्की. म्हणजे इथून पुढे तर कंटिन्यू तुमच्यासोबत मी पर डे जे काय करते ते शेअर करत राहीन. आणि आता इथं मला पण झोपायचं आहे. नवीन असाल तर आपल्या चॅनलला अजून एकदा सांगते सबस्क्राईब करून घ्या आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहत जावा. पूर्ण मी डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तर चला, ओके, बाय बाय.